राज्यात तिसरी आघाडी होणार? काँग्रेसच्या हाताला आंबेडकरांची साथ? मुंबईत वंचितसाठी फॉर्म्युला काय? राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय. मुंबई महापालिकेसाठी भाजप शिंदे सेना, मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीसाठी जोर बैठका सुरू आहेत. दरम्यान राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा रंगली आणि त्याला कारण ठरलंय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुप्तपणे घेतलेली प्रकाश आंबेडकरांची भेट. याच भेटीत काँग्रेसनं वंचितला युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र हा प्रस्ताव नेमका काय आहे पाहूया. मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेसचा वंचितला युतीचा प्रस्ताव आहे. मुंबई महापालिकेतील 20% जागा देण्याची तयारी. 227 पैकी 45 ते 50 जागा वंचितला देण्याची तयारी. खरं तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतविभाजनाचा फटका बसला. त्यात वंचितच्या मतांचाही समावेश आहे. आता मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्यानं काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय. मात्र पुन्हा मतविभाजनाचा फटका बसू नये म्हणून वंचित सोबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत भेट झाल्याचं मान्य करतानाच प्रकाश आंबेडकरांनी युतीचा निर्णय मुंबईची कमिटी घेईल असं म्हणत युतीबाबत सूचक संकेत दिले. वंचित बहुजन आघाडीचे आणि काँग्रेसच्या संदर्भातले समान दुवे अनेक आहेत. आम्ही जात, धर्म, पंथ, भाषा यावर राजकारण करण्याची आमची प्रवृत्ती नाही. संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करणं हा दोन्ही पक्षांचा आमचा असणारा अजेंडा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सोबत जर येत असलो आणि आमची लोक जर आलीत तर ते स्वागतार्ह आहे. कॉर्पोरेशन जे आहे त्या कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा आम्ही अधिकार खाली दिलेला आहे. जिल्हाध्यक्षांना आणि कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जे आहेत त्यांना दिलेलं आहे. त्यांना जे जे सोयीचं वाटेल त्या ठिकाणी ते त्यांच्याशी बोलणी चालू आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. मुंबई कमिटी आमची जी आहे ते अधिकार आम्ही मुंबई कमिटीला दिलेले आहेत. तेव्हा मुंबई कमिटी जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीमागे पक्ष राहील. खरं तर पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेकांचे मोठे टीकाकार. मात्र त्यानंतरही देशासाठी दोघांनी एकाच मंत्रिमंडळात काम केलं. मात्र त्यांचे वारस असलेले राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेला युतीची अयशस्वी चर्चा केली. मात्र तेव्हा एकत्र येण्याची राहिलेली उणीव भरून काढत नेहरूंचे नातू राहुल गांधींची काँग्रेस आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी मुंबई महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी एकत्र येणार का, यावर महापालिकेतील विजयाचं गणित अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.